पंढरपूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। तालुक्यात सध्या पावसाने आणि विजाच्या कडकडाटाने हजेरी लावली असून मुंडेवाडी परिसरात वीज कोसळल्याची घटना घडली आहे। मुंडेवाडी चळे रस्त्यावर असलेल्या वस्तीवर महादेव बागल यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज पडली आहे। तसेच प्रभाकर मोरे आणि महादेव बागल यांच्या शेतातही वीज पडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। पंढरपूर परिसरात आज सायंकाळच्या सुमारास हवामानात अचानक बदल झाला। मुंडेवाडी परिसरात ढगांच्या कडकडाटासह पावसाने सुरुवात केली। यावेळी मुंडेवाडी चळे रस्त्यावर राहणारे महादेव बागल यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर प्रचंड आवाजासह वीज कोसळली। या घटनेत नारळाचे झाड पूर्णपणे जळून खाक झाले आहे। सुदैवाने वीज घरासमोर पडली असली तरी यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही। मात्र आजच्या तीव्रतेने परिसरातील नागरिक हादरून गेले आहे। याच दरम्यान प्रभाकर जयवंत मोरे आणि महादेव बागल यांच्या शेतातही वीज पडल्याने पिकाचे आणि झाडांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। आसमानी संकट ओढवल्याने मुंडेवाडी परिसरात सध्या दहशतीचे वातावरण आहे। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी प्रशासनाकडून पावसाच्या आणि विजेच्या काळात नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले जात आहे।